नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील 10 किल्ले. पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे व हा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. पुणे जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले, लेणी आणि धार्मिक स्थळे आहेत. या जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील ओळखले जाते आणि आज आपण याच पुणे जिल्ह्यातील 10 किल्ले पाहणार आहोत. नंबर 10, तिकोना किल्ला. तिकोना किल्ला हा कामशेत जवळील त्रिकोणी आकाराचा एक डोंगरी किल्ला आहे. किल्ल्यावर त्र्यंबकेश्वर महादेवाचे मंदिर, 7 वाहन लेणी आणि 7 पाण्याची टाके आहेत. तिकोना किल्ला हा त्याच्या सोप्या ट्रेकिंगसाठी आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखला जातो. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे. तिकोना या किल्ल्याची उंची ही समुद्र सपाटीपासून सुमारे 3850 फूट एवढी असून किल्ला पाहण्यासाठी 1 तास एवढा वेळ पुरतो. नंबर 9, विसापूर किल्ला. विसापूर किल्ला हा पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ स्थित असून लोणावळ्यापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याची उंची ही समुद्र सपाटीपासून 3556 फूट एवढी आहे. किल्ल्यावरील वैशिष्ट्य म्हणजे गुहा, पाण्याचे हौद, कमानी आणि काही घरांचे अवशेष. खास करून या किल्ल्याला पावसाळ्यात जास्त प्रमाणात भेट देतात, कारण विसापूर किल्ला हा पावसाळ्यात अधिक सुंदर दिसतो. नंबर 8, कोरीगड. कोरीगड, ज्याला कोराईगड किंवा कुंवारीगड असे म्हणून ओळखतात. हा किल्ला लोणावळ्यापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असून याची उंची ही समुद्रसपाटीपासून 923 मीटर एवढी आहे. या किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. गडावर जाण्यासाठी 2 मुख्य वाटा आहेत. हा किल्ला ट्रेकिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. गडाला 4ही बाजूने मजबूत तटबंदी असून 2 तलाव, मंदिरे आणि गुहा आहेत. हा किल्ला सुमारे 1500 वर्षापूर्वी बांधलेला असावा असा अंदाज आहे. नंबर 7, तुंग किल्ला. तुंग किल्ला हा एक डोंगरी किल्ला आहे व तो मावळ या तालुक्यात स्थित आहे. तुंग या किल्ल्याला कठीणगड म्हणूनही ओळखले जाते. मावळ या तालुक्याच्या ठिकाणापासून तुंग किल्ला हा 30 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असल्यास हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तुंग किल्ल्याची उंची ही 3000 फूट एवढी आहे व या ठिकाणी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. नंबर 6, सिंहगड किल्ला. सिंहगड किल्ला हा पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. किल्ल्यावरून आजूबाजूच्या विहंगम दृश्याचा आनंद घेता येतो. सिंहगड किल्ल्यावर तानाजी कडा, झुंजार बुरुज, छत्रपती राजाराम महाराज समाधी आहे. गडास पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखले जायचे. पुणे या शहरापासून सिंहगड हा 28 किलोमीटर अंतरावर आहे व या किल्ल्याची उंची ही 4320 फूट एवढी आहे. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी पर्यटक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. नंबर 5, शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला हा जुन्नर शहराजवळ आहे आणि तो डोंगरावर बांधलेला आहे. किल्ल्याच्या 3ही बाजूने उंच कडा आहे, त्यामुळे तो अभेद्य आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी सुमारे 400 पायऱ्या आहेत व किल्ल्यावर शिवाई देवी मंदिर, गंगा जमुना पाण्याची टाकी आणि इतर ऐतिहासिक वास्तू आहेत. जुन्नर या शहरापासून शिवनेरी किल्ला हा 2 ते 3 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. पर्यटकांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण ठरू शकते. नंबर 4, पुरंदर किल्ला. पुरंदर किल्ला हा ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे व हा किल्ला पुणे जिल्ह्यातील सासवडजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला आहे. या किल्ल्याची उंची ही समुद्रसपाटीपासून 4122 फूट एवढी आहे. निसर्गरम्य परिसर, ऐतिहासिक महत्त्व आणि ट्रेकिंगसाठी हे ठिकाण खूपच प्रसिद्ध आहे. सासवडपासून हा किल्ला
24 किलोमीटर अंतरावर आहे. नंबर 3, लोहगड. लोहगड किल्ला, ज्याला लोखंडी किल्ला म्हणूनही ओळखले जाते. लोहगड किल्ला हा पुणे शहरापासून 52 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेवर धबधबे आहेत, जे निसर्गरम्य सौंदर्यात भर घालतात. हा किल्ला सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत खुला असतो. किल्ल्याची उंची ही 3399 फूट एवढी आहे. या किल्ल्यावर पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. नंबर 2, तोरणा. तोरणा किल्ला हा वेल्हे तालुक्यात स्थित असून या किल्ल्याची उंची ही समुद्रसपाटीपासून 4603 फूट एवढी आहे. तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगरी किल्ला आहे. तोरणा किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे भव्य तटबंदी, ऐतिहासिक दरवाजे, 2 महत्त्वाचे बुरुज, पाण्याची टाकी इत्यादी. किल्ला पाहण्यासाठी 2 ते 3 तास एवढा वेळ पुरतो. तोरणा किल्ला ट्रेकिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. हा किल्ला खूपच सुंदर आहे व या ठिकाणी पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. नंबर 1, राजगड. राजगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक किल्ला आहे. किल्ल्यामध्ये पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची असे 3 माची आहेत. हा किल्ला सुमारे 40 एकरमध्ये पसरलेला आहे व याची उंची ही समुद्रसपाटीपासून 1376 मीटर एवढी आहे. राजगड किल्ल्यावर जाण्यासाठी सुमारे 2.5 ते 3 तास एवढा वेळ लागतो. किल्ल्यावर पद्मावती मंदिर, बालेकिल्ला आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. ह्या वास्तू आपल्या मनावर भुरळ घालतात. तर मित्रांनो, हे आहेत पुणे जिल्ह्यातील 10 किल्ले. हे किल्ले तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.